नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि आत्ता नुकताच कापसेवाडीमध्ये खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांचा शेतकरी मेळावा संपन्न झालेला आहे आणि खास करून या मेळाव्यासाठी माड्याचं जे नगराध्यक्ष आहेत ॲडव्होकेट मिनलताई साठे त्या उपस्थित राहिल्या होत्या, सोबत महिला देखील होत्या. त्यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत. मिनलताई, स्वागत आहे आपलं लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजमध्ये. काय सांगाल, पहिल्यांदा शरद पवार साहेबांच्या व्यासपीठावरून आपण पहिल्यांदा शेतकऱ्यांना संबोधित केलं, काय फील करताय? खूप मोठा आनंद झाला, कारण एकतर आपण ग्रामीण भागात राहतोय आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या मी आदरणीय पवार साहेबांसमोर मांडत आहे. ह्याचा मला खूप अभिमान वाटला, कारण ग्रामीण भागातील शेतकरी ज्या गोष्टीसाठी आज धडपडतोय, त्याच्या ज्या अडचणी आहेत आणि पवार साहेबांनी कृषी मंत्रीपद भूषवलेलं आहे आणि पवार साहेब नेहमी शेतकऱ्यांचा विचार करतात. त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या पवार साहेबांपुढे मांडण्याची मला संधी मिळाली. खरंच मी स्वतः भाग्यवान समजते. नाही, आता सुरुवातीला पहिल्यांदाच म्हणजे तुम्ही राजकीय क्षेत्रात आल्यापासून अनेक ठिकाणी अनेक व्यासपीठावरून लोकांना आव्हान केलं असेल, विविध समस्या मांडल्या असतील, पण शरद पवारांसमोर ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्या मांडताना कशा पद्धतीनं मांडाव्यात याचा अगोदर तुम्ही काय अभ्यास केला होता का? हो, निश्चितच. एवढ्या मोठ्या नेत्यांसमोर, आपल्या देशाचे नेते आहेत, त्यांच्यासमोर आपण समस्या मांडतोय म्हणल्यानंतर निश्चित अभ्यास करणं गरजेचं होतं. आपल्या ग्रामीण भागातील समस्यांचा अभ्यास केला, शेतकरी कुठल्या अडचणीमध्ये आहे, शेतकऱ्याला काय हवं आहे, ह्या गोष्टीचा अभ्यास मी साधारण 15 दिवस तरी साधारण करत होते. कारण राजकीय व्यासपीठ शेअर करताना ह्या गोष्टीचा अभ्यास करावा लागत नाही आहे. हे एकदम वेगळं व्यासपीठ होते आणि शेतकऱ्याच्या समस्या होत्या. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मी स्वतः शेतकरी आहे, आमची स्वतःची शेती आहे, त्यामुळे मला पण समस्या माहीत आहेत आणि मी ज्या वेळेस ग्रामीण भागात फिरत असते त्यावेळेस महिला पण शेतकरी महिला असतात, त्यांच्या अडचणी पण मला माहीत आहेत. आणि जो मुद्दा मी मांडला आहे की आजकाल शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न, म्हणजे शेतकरी मुलांची लग्न होत नाहीत, ते रास्त आहे. कारण ग्रामीण भागात पाहतो की मुलींकडे स्थळ घेऊन गेलं, मुलगा शेतकरी आहे म्हटलं की ती मुलगी नको म्हणते, तिचे आई वडील पण तयार होत नाहीत त्या मुलाला, शेतकरी मुलाला देण्यासाठी. त्यामुळे ही गोष्ट कधी पवार साहेबांपर्यंत गेली पाहिजे. आजचा तरुण पिढी एक पवार साहेबांना एक आश्वासक चेहरा म्हणून पाहतोय. पवार साहेबांमुळे आपल्याला काहीतरी नवीन मिळू शकेल असं प्रत्येकाला एक मनापासून वाटतंय. म्हणून मी पवार साहेबांसोबत मांडताना ह्या गोष्टी मी पूर्ण अभ्यास करूनच बोलले. आता खास करून आजच्या पवार साहेबांच्या दौऱ्यामध्ये संपूर्ण साठे कुटुंबीय खास करून उपस्थित होतं. त्यावेळी तुम्ही आजोबांची आठवण पवार साहेबांच्या त्या व्यासपीठावरून मांडली. पवार साहेबांनी ती आठवण जे आहे त्याला रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने दिला. कशा पद्धतीनं आता या रिस्पॉन्सकडे कसं पाहणार तुम्ही? निश्चित पॉझिटिव्ह. पवार साहेबांचं एक मोठं गोष्ट म्हणजे ते प्रत्येकाला गणेश ओळखतात. त्यांनी लगेच मला विचारलं, तुमचं माहेर बावडा आहे का, तुमच्या चुलत्यांचं नाव हे आहे का. म्हणजे एवढा मोठा नेता, एक सर्वसामान्य बावड्यातील कार्यकर्ते माझे चुलते होते, वडील होते. आम्ही पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते माहेरी आहोत. त्यामुळे त्यांनी मला स्टेजवरच विचारल्यानंतर मनाला खूप समाधान वाटलं की आपली दखल साहेबांनी कुठेतरी आपल्या अस्तित्वाची घेतली. आणि माझे आजोबा शंकरराव मगर साहेब ज्यावेळेस पवार साहेबांबरोबर गेले होते त्यावेळेस आम्ही लहानपणीपासूनच पवार साहेबांच्या गोष्टी पाहत आलेलो आहोत. आणि माझं शिक्षण मुळात बारामतीत झाले. मी पवारांना खूप आदर्श मानते आणि त्यांचं तिथलं काम मी पहिल्यापासून पाहत आलेलं आहे. त्यामुळे निश्चितच पवार साहेबांचा एक वेगळा मनावर पवार साहेब मनावर बिंबलेले आहेत मनावर. आता त्या व्यासपीठावरून खास करून तुम्ही ज्या द्राक्ष बेदाणा आणि उत्पादकांच्या समस्या आहेत त्याला कुठेतरी जोड लघु उद्योगाची मिळावी अशी मागणी केली आपण. काय वाटतं आपल्याला, पवारसाहेब त्या मुद्द्याची किंवा त्या मागणीची सविस्तर चर्चा किंवा परत नंतर आपल्याकडून काय त्याच्या फॉलोअप घेतील असं वाटतंय? निश्चित पवारसाहेब फॉलोअप घेतील, कारण पवारसाहेबांनी ग्रामीण भाग पाहिलेला आहे. बारामती भागामध्ये डेव्हलपमेंट करताना सुद्धा त्यांनी ग्रामीण भागापासूनच सुरुवात केलेली आहे. त्यामुळे माढा तालुक्यात ते ज्यावेळेस माढा तालुक्याचे खासदार होते, माढा मतदारसंघाचे, त्यावेळेस त्यांनी इकडच्या भागाच्या समस्याचं पण त्यांनी निवारण केलेलं आहे. ऊस उत्पादनावर सांगितलेल्या मुद्द्याप्रमाणे खूप चांगलं काम करून त्यांनी आपल्या सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादनासाठी साखर कारखान्याची निर्मिती त्यांनी केलेली आहे. आणि हे ज्या बेदाणा उद्योगाच्या समस्या आहेत त्या पवारसाहेबांसमोर मांडल्यामुळे पवारसाहेब ह्याची दखल निश्चित घेतील. यातून लघु उद्योग जर बेदाण्यासारख्या प्रकल्पाला मिळाला तर तरुण पिढी निश्चितच शेती व्यवसायाकडे, बेदाण्याकडे वळू शकते. आणि हे पवारसाहेबांना स्वतःच जाणतायत, पण त्यांना एखादी कुठल्या त्या गोष्टीची आपण समस्या सांगितल्यानंतर माणूस दखल जास्त प्रमाणात घेतो, म्हणून मी त्या समस्या सांगितलेल्या आहेत. आता कुर्मदास कारखान्याच्या बाबतीत काय सांगाल? आता अपेक्षा काय? आता तुम्ही तर व्यासपीठावरून मांडलेलीच आहे, पण दोन टोकं होती. म्हणजे एक जिल्ह्यात 1 नंबरचा कारखानासुद्धा माढा तालुक्यातलाच आणि कमी गाळप असलेला कारखानासुद्धा माढा तालुक्यातल्याच. काय अपेक्षा आहेत आता?
स्वर्गीय विलासराव देशमुखांमुळे आपल्याला संत कुरमुदास साखर कारखाना मिळालेला आहे. पण बऱ्याच अडचणीतून हा कारखाना पुढे जात आहे. म्हणून साहेबांना आठवण करून द्यावं लागली मला की साहेब आपण लक्ष घातलं तर आपल्या देशातील सर्वात जास्त क्रशिंग करणारा कारखाना सुद्धा माढा तालुक्यात आहे. पण आपलं कुठेतरी थोडंसं दुर्लक्ष होतंय. म्हणून संत कुरमुदास कारखान्याला अडचणी आहेत. आमचे आदरणीय बाबा असतील, सर्व संचालक मंडळ असेल, स्वतःची शेती घाण ठेवून प्रत्येक वर्षी हंगाम चालवत आहेत. खूप दुःख वाटतं ज्यावेळेस दिवाळीसारखा सण येतो आणि बाबा म्हणतात की मिनल आपल्याला दिवाळी करायची नाही, आपण शेतकऱ्यांचे पैसे देऊ शकत नाही. मग अशा वेळेस आपल्या कारखान्याला अडचणी काय येत आहेत? का तर वरद हस्त कोणाचा नाही आहे कारखान्यावर. जो स्वर्गीय विलासराव देशमुखांचा होता तसा हस्त कोणाचा आजपर्यंत आम्हाला मिळत नाही. तरी पण आम्ही हार न मानता, बाबा हार न मानता हा कारखाना चांगला चालवत आहेत. शेतकऱ्यांना वेळच्या वेळेला पैसे देण्यासाठी, भाव देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्याला न्याय द्यायचा कारखाना निश्चितच प्रयत्न करतोय. जर साहेबांनी आत्तासुद्धा कारखान्यापुढे बऱ्याचशा अडचणी आहेत. जर साहेबांनी ह्या गोष्टी मनावर घेतल्या तर आपला कारखानासुद्धा ह्या अडचणीतून दूर जाऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीचं क्रशिंग करू शकतो. ह्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार आहे. म्हणून ही व्यथा मला साहेबांपुढे मांडावीशी लागली. तर माढ्याच्या नगराध्यक्षा ॲडव्होकेट मिनलताई आपल्यासोबत होत्या. संत कुरमुदास ते आजोबांचा प्रवास हे पवारसाहेबांच्या समोर त्यांनी व्यासपीठावरती मोठ्या पोटतिडकीनं मांडला आहे. साहेब निश्चितपणानंच संत कुरमुदास कारखान्याला मदत करतील आणि शेतकऱ्यांचं भलं होईल. त्याचबरोबर द्राक्ष उत्पादक आणि द्राक्ष बेदाणाधारक यांच्यासाठी लघु उद्योगाची कुठंतरी सोय किंवा त्या दृष्टिकोनातून लघु उद्योग उभारले जातील अशा अपेक्षा बाळगून आहेत. कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, कापसेवाडी.